आता एक गुगली प्रश्न टाकते. हं. रेडी? डिरेक्शन की ॲक्टिंग? डिरेक्शन. अच्छा. गोज विदाउट प्रयत्न डिरेक्शन बद्दल डिरेक्टर्स कुठले आवडीचे आणि आठवणीतले? पहिलं नाव ऑफकोर्स शांताराम बापू. बरोबर. मराठीत. त्याच्या खालोखाल राजा परांजपे. त्यांच्या खालोखाल राजदत्त, दत्ता धर्माधिकारी, भरपूर नाव. माझे गुरु NS वैद्य, कांचन नायक, डॉक्टर जब्बार पटेल. मी वाट बघत होतो. हे मराठीतले आहेत, पण ज्यांना मी आदर्श मानतो असे हिंदीमधले काही आहेत. राज कपूरचा तर मी डाय हार्ड फॅन आहे. म्हणजे माझं दैवत आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही चेंबूरवरून असं पुण्याकडे जाताना किंवा राजकमल आपला RK स्टुडिओ क्रॉस करून पुढे जाताना मी RK स्टुडिओच्या दारात असा स्वतः नमस्कार करतो. बरोबर. दैवत. जसं देवळासमोरून जाताना आपण कसा असं भरतो, तसं RK स्टुडिओच्या दारातून जाताना मी नमस्कार. आता हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्याच्यासाठी मी एक संकल्प केलेला आहे. मी 4 पोर्ट्रेट्स ब्लॅक अँड व्हाईट राजसाहेबांची काढायला घेतलेली आहे. त्यातली 2 पूर्ण झालेली आहेत. तिसऱ्याचं पेन्सिल स्केच झालेलं आहे. आम्हाला बघायला आवडेल सर. हां, ते मी पोस्ट करणार. तुम्ही तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजवर नक्कीच ते पोस्ट करा. आणि त्या 4 पैकी एक मी स्वतःला गिफ्ट करणार आहे. अरे वाह! आणि दुसरी 3 माझे 3 मित्रमैत्रिणी. सर म्हणजे आपण ड्रॉइंग पण करता म्हणजे. हो. भरपूर काही करता. छान. ती 3 नावं ठरलेली आहेत. म्हणजे मला पाहिजे म्हणून आता हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मला कोणी प्लीज WhatsAppवर किंवा फोन करून सांगू नका, "अरे ते तू राहिलेल्या 3 मध्ये माझा नंबर." असं नाही. ती टीम कोणाला द्यायची नाही ऑलरेडी ठरलेलं आहे. सो ज्यांना मिळणार आहेत त्यांना मिळणार आहे. तर राज कपूर आहे, गुरुदत्त. ते एक नाव आहे. माय फेवरेट. कंटेंट, परफॉर्मन्स, ब्लॉकिंग. चित्रकाराची पेंटिंगची फ्रेम असते ना, तसा तुमचा ब्लॉक लागला पाहिजे. वाह! याच्यासाठी ही माणसं आग्रही आहे. क्या बात है. आत्ताच्या न्यू डिरेक्टर्स बद्दल असं कोणी आहे का मग डिरेक्टर? हेच जे तुम्ही आता बोललात, की नाही, तो दूरदृष्टीपणा आहे आणि आहे काही लोकांकडे आहे ना. आहेत, अशीही माणसं आहेत. पण नाही मला त्यांची नावं घ्यावीशी वाटत इथे. बरं. काय हरकत. आणि आपली लिस्ट पूर्ण व्हायची आहे अजून. अरे हो, सर. गुरुदत्त पर्यंत आपण आलो होतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं मी ज्यांना फॉलो करतो, विजय आनंद. अच्छा. आणि मनोज कुमार. या 2 माणसांकडनं ट्रॉली कशी ऑपरेट करावी हे मी शिकलो त्यांचे सिनेमे बघून. ओके. माझं आता म्हणजे बरेचसे ॲक्टर्स माझ्या टिकिंग पॅटर्नचं कौतुक करतात. मग त्यांना ते आवडतं. मी नॉर्मली अख्खा सीन एका शॉटमध्ये शूट करतो. म्हणजे तुम्ही आता YouTubeला जाऊन बंधनचे काही एपिसोड्स बघाल. हल्ली तो पॅटर्न डेली सोपला राहिला नाहीये. पण तरी मी काही अंशी तो प्रयत्न मी स्वराज्य रक्षक संभाजी आणि जिजामाता करताना मी केलेले. म्हणजे काही मोठे शॉट्स घ्यायचे, की ज्याच्यात मागच्या एपिसोडमध्ये मी निलेशला सांगितलं कसं, की ॲक्टर्सना खूप सारे मुव्हमेंट्स देतो आणि त्या मुव्हमेंट्सच्या बरोबर मी कॅमेराला ही मुव्हमेंट देतो. माझी ट्रॉली त्या पद्धतीने फिरत असते. मग त्याच्यामध्ये एकाच शॉटमध्ये तुम्हाला ओव्हर शोल्डर मिळतो, एकाच शॉटमध्ये तुम्हाला टू शॉट मिळतो, एकाच शॉटमध्ये तुम्हाला क्लोजअपही मिळतो. आता तसं नाही राहिलं सर. तर हे प्रयत्न मी करतो. हे मी कोणाकडनं शिकलो? विजय आनंद आणि मनोज कुमार यांचे पिक्चर्स बघून. आणि आत्ता मी जेवढी नावं घेतली ना डिरेक्टर म्हणून, ह्या सगळ्यांचा एडिटिंगवरती कमांड होता. ते महत्वाचं. ते स्वतः एडिट टेबलवर बसणारी माणसं होती. शांताराम बापू, म्हणून त्यांना तो अंदाज पण होता, की कसं शॉट घ्यायचा. राज कपूर, विजय आनंद,
मनोज कुमार स्वतः एडिट टेबलवर बसून त्यांनी आपल्या फिल्म्स केलेल्या. शांतारामा पुस्तक जर किंवा शांताराम बापूंची एक आत्मकथा आहे, त्याच्यामध्ये जर एक सिक्वेन्स आहे की एडिट करता मध्ये त्यांना एक शॉट पाहिजे होता, तर तो शॉट नव्हता घेतलेला, तर तिथे एक ब्लँक फ्रेम टाकूया आपण, हा शॉट आपण नंतर घेऊया. तर शॉट घेण्यापूर्वी तिथे मोजून शांताराम बापूंनी 17 फ्रेम्स ब्लँक टाकल्या होत्या, कारण हा फ्रेम हा एवढाच 17 फ्रेमचा हा मला क्लोज घ्यायचा आहे, तो तेवढाच घेतला आणि तेवढाच यावं. क्या बात. इतकं एडिटिंगवर कमांड पाहिजे. तर हे यांना आदर्श मानतो किंवा यांना मी फॉलो करतो. म्हणून आजही आता माझ्या हातात स्क्रिप्ट आल्यानंतर मी सांगतो की हा शॉट, हा सीन तुमचा 2 मिनिटं निघेल, हा सीन तुमचा 2.5 मिनिटं निघेल, हा 1 मिनिटात संपणार आहे. हातात कागद घेतल्यावर मला त्याचं ड्युरेशन कळतं. बरोबर. थोडंसं वर खाली होतं, पण साधारण मी सांगितलेल्या मिनिटाच्या आसपासच तो सीन होतो. बरोबर. आणखीन एक नाव इथे मेन्शन करेन मी, अमर हळदीपूरचं. अच्छा. अमर हळदीपूर हा म्युझिक अरेंजर आहे, खूप छान सोलो व्हायोलिनिस्ट आहे. ओके. आता आम्ही जब्बार पटेलांबरोबर जेवढ्या फिल्म्स केल्या, सिंहासन, उंबरठा, यांना हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक होतं. हृदयनाथ मंगेशकरांचा हा असिस्टंट. अच्छा. माझा निष्पाप सिनेमाचं बॅकग्राऊंड अमर मी केलं. तर तुमचा सीनचं बॅकग्राऊंड कसं असावं आणि त्यासाठी काय विचार करायचा, ह्याचं एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला अमरने आम्हाला शिकवला. माझ्या सिरियल्सचं किंवा माझ्या सिनेमाचं जेव्हा बॅकग्राऊंड म्युझिक लागतं ना, तेव्हा त्याच्या मागे तो थॉट असतो जो अमरने दिलेला आहे, म्हणून ते परफेक्ट वाटतं. बॅकग्राऊंड म्युझिक हे बॅकग्राऊंडला राहतं, माझं बॅकग्राऊंड म्युझिक कधी फोरग्राऊंडला येणार नाही. तर अशी काही मंडळींची नावं आहेत